नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा याच्यातला आपण 8वा प्रश्न बघणार आहोत. पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न 2 ते 7 सोडवून दिलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण 8वा प्रश्न जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, प्रश्न आहे आकृतीमध्ये केंद्र x व y असणारी अंतरस्पर्शी वर्तुळे बिंदू z मध्ये स्पर्श करतात. आता इथं आपल्याला दिसते बघा, इथे x आणि या ठिकाणी y आहे. ठीक आहे, तर आता ही दोन आपल्याला बिंदू दिसत आहेत. तर ते जे आहे त्यांनी काय सांगितलं आहे, केंद्र x व y असणारे अंतरस्पर्शी वर्तुळे हे दोन आहेत. ठीक आहे, आता बिंदू z मध्ये स्पर्श करतात हे आपल्याला दिसते. या ठिकाणी हा मोठा वर्तुळ आणि हा छोटा वर्तुळ दोन्हीही बिंदू z मध्ये स्पर्श करतात. रेख BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. आता आपल्याला दिसते बघा, B आणि Z ही दिसते, तर BZ ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. त्यानंतर मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. बरोबर आहे ना, लहान वर्तुळाला A मध्ये ही जीवा छेदते. तर सिद्ध करा, रेख AX या ठिकाणी दिसते बघा, रेख AX समांतर रेख BY हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे दोन्हीही रेख जे आहेत ते समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला त्यासाठी पक्ष सद्यसिद्धता हे लिहावं लागेल. मग पक्षामध्ये काय लिहायचं, जे पक्षामध्ये प्रश्नामध्ये असतं ते लिहायचं. मग काय आहे बघा प्रश्नामध्ये, तर बिंदू X आणि Y ही वर्तुळांची केंद्रे आहेत हे आपल्याला दिसतं. छोट्या वर्तुळाचं आणि मोठ्या वर्तुळाचं हे केंद्रबिंदू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सध्या काय करायचं आहे, तर रेख AX समांतर रेख BY हे सुद्धा आपल्याला प्रश्नामध्येच दिसते. AX समांतर BY आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. ठीक आहे, मग आता सिद्धतामध्ये काय येईल बघा, तर त्रिकोण XAZ मध्ये अगोदर आपण आता तो त्रिकोण या ठिकाणी बघूया. त्रिकोण XAZ मध्ये ते दिसते बघा, XA आणि Z, सॉरी हा इथं आहे XA आणि Z. मग आपण आता काय करू शकतो, याच्यामध्ये बघा XAZ ही तर जरी आपण डॉट डॉटने जरी आपण केले या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला चालेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा त्रिकोण मिळेल XAZ. त्याच्यामुळे बघा, आता त्रिकोण XAZ मध्ये रेख XA ही एक रेख आहे आणि दुसरी रेख आहे XZ, या दोन रेख आहेत. मग आता या दोन्ही ज्या रेख आहेत ना, त्या ह्या छोट्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या कशा असणार आहेत, तर त्या एकरूप असणार आहेत. ठीक आहे, याचं कारण काय लिहिलं आपण, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, याचं आपण कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बरोबर, मग त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर कोण XZA. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकृतीमध्ये कोण XAZ म्हणजेच हा कोण झाला आणि दुसरा कोण कोणता आहे बघा, XZA सॉरी इकडे बघा, XZA म्हणजे हा कोण आणि दुसरा कोण आहे XAZ म्हणजे हा कोण. तर हे बघा, या त्रिकोणाचे दोन कोण दिसतात. बरोबर, मग हे दोन कोण आहेत ते एकरूप कसे असणार आहेत, कारण ते समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेयानुसार हे दोन्ही कोण कसे झाले आहेत बघा, तर ते एकरूप झालेले आहेत. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मोठ्या त्रिकोणामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मोठ्या वर्तुळातला त्रिकोण बघूया. तसेच त्रिकोण YBZ म्हणजे आता या ठिकाणी बघा YBZ म्हणजे आपण हे आता काय करूया, आपण कनेक्ट करूया. म्हणजे बघा, आता हा झाला हा मोठा त्रिकोण YBZ. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर रेख YB एकरूप रेख YZ. आता हे सुद्धा मोठ्या त्रिकोणाचेच काय असणार आहे, त्रिज्या असणार, जसं की आपण लहान वर्तुळाचं बघितलं अगदी तसंच. कुठं आहे बघा, तर रेख YB एकरूप रेख YZ. कारण का दिसते बघा आपल्याला, ह्या त्रिकोणाच्या दोन त्रिज्या आहेत त्या या वर्तुळाच्या, म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजेच्या वर्तुळाच्या तर त्रिज्या आहेत. कारण तिथं कारण सुद्धा आपण लिहिलेलं आहे, कारण एकाच वर्तुळाच्या ह्या त्रिज्या आहेत. आणि म्हणून याच्यावरून आपण म्हणू शकतो की कोण XZA एकरूप कोण YBZ. कारण काय आहेत बघा, तर YXZ हे एकाच रेषेमध्ये आहे, एकाच लाईनमध्ये आहे ना, तर त्याच पद्धतीने BAZ हे सुद्धा एकाच रेषेवरती आहे. आता हे दोन्हीही कोण आपण आता लगेचच त्रिकोणामध्ये बघूया. पहिलं कोण कोणतं आहे बघा, तर XZA. इथं बघा दिसतो आपल्याला XZA या ठिकाणी बघा, XZA हा एक त्रिकोण झाला आणि दुसरा त्रिकोण आहे बघा एकरूप कोण YBZ. इथं आहे बघा YBZ.
झेड म्हणजे हे कोण, तर हे कसे कोण आहेत, ते परस्परांना एकरूप कोण आहेत. कारण दिलेलं आहे आपण बघा, तर हे आपण मागाशी कारण दिलेलं आहे. आणि यावरून आपण काय म्हणू शकतो, आता या ठिकाणी बघा हे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन हे 2 आहेत. ओके, इथं तुम्ही बघू शकता एक्स झेड आहे आणि इथं सुद्धा एक्स झेड आहे. म्हणजे ही जर बाजू त्यांची सारखी असेल, म्हणजे डावी बाजू जर सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा सारखी असणार आहे. आणि म्हणून इक्वेशन 1 व 2 वरून कोण एक्स ए झेड एकरूप कोण काय असणार आहे, वाय बी झेड असणार आहे. ठीक आहे, याच्यावरून आपण म्हणू शकतो की रेख एक्स समांतर रेख बी वाय आहे, कारण संगत कोण कसोटीनुसार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न आहे तो सोडवायचा होता. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे ते आता आपण लगेचच बघूया. प्रश्न 9 बघा, शेजारील आकृतीत रेषा एल ही केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला बिंदू पी मध्ये छेदते. या ठिकाणी बघा हा वर्तुळ रेषा एलला पी बिंदूमध्ये छेदतोय. बिंदू क्यू हा त्रिज्या ओ पीचा मध्यबिंदू आहे. आपल्याला दिसते बघा ओ पी ही त्रिज्या आहे. ठीक आहे, ही ओ पी त्रिज्या आहे आणि क्यू हा याचा मध्यबिंदू आहे. बिंदू क्यूला सामावणारी जीवा आर एस समांतर रेषा एल आहे. इथे दिसते रेषा आर एस रेषा एलला समांतर आहे. जर आर एस 12 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता बघा आपल्याला त्यांनी काय दिले बघा, आर एसची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, आर एसची किंमत आहे 12. याची पूर्ण किंमत आपल्याला त्यांनी 12 दिलेली आहे. तर त्याची आपल्याला वर्तुळाची आपल्याला काय करायची आहे, त्रिज्या काढायची आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, बघूयात आता वर्तुळा म्हणजे उत्तरामध्ये आता आपण बघूयात. वर्तुळाची त्रिज्या किती आहे आपल्याला माहीत नाही, त्यासाठी आपण आर हे चल मानूया. ठीक आहे, तुम्ही कोणतंही चल मांडला तरी चालेल. वर्तुळाची त्रिज्या ही आर मानून रेषा एल ही वर्तुळाची पी बिंदूमध्ये स्पर्शिका असून रेषा ओपी ही त्रिज्या आहे. आपल्याला दिसते की ओपी त्याच्यामध्ये त्रिज्या आहे. मग त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा आपल्याला स्पर्शिका सुद्धा दिसते, त्रिज्या सुद्धा दिसते. याचाच अर्थ आपण याच्यामध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच काय तर रेख ओपी लंब रेषा एल. इथं आपल्याला आकृतीमध्ये दिसते बघा त्रिज्या आहे आणि रेषा एल आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे. ओपी रेषा एलला कसा आहे, समांतर आहे, म्हणजे लंब आहे. लंब आहे आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो जीवा आर एस समांतर रेषा एल आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, आता रेख ओपी लंब जीवा आर एस आहे, आपल्याला आत्ताच आकृतीवरून सुद्धा दिसते. आणि म्हणून क्यू एस बरोबर, मग क्यू एस कसं असणार आहे अंतर बघा. आता या ठिकाणी बघा इथे तुम्हाला दिसेल बघा क्यू एस हे अंतर बघा, हे आर एस पूर्ण अंतर आणि क्यू एस जे आहे ते आर एसच्या निम्मा आहे. म्हणजेच क्यू एस हे अंतर 1/2 आर एस आहे. म्हणून बघा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे क्यू एस म्हणजेच 1/2 आर एस. आर एसच्या निम्म माप हे क्यू एस आहे. कारण काय द्यायचं आहे, कारण वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, त्याच्यामुळे क्यू एस हे अंतर आर एसच्या निम्म येणार आहे. ओके, मग आता आर एसची किंमत नाही दिलेली आहे 12, ती आपण इथे लिहूया. म्हणजेच 1/2 गुणिले 12, मग 12/2 म्हणजेच 6 सेंटीमीटर. म्हणजेच क्यू एस किती आला बघा, तो 6 सेंटीमीटर आला. ओके, तसेच आपण ओ क्यू सुद्धा काढू शकतो. ओके, आता ओ क्यू कसं करणार बघा, तर ओ क्यू जो आहे तो कसा असणार आहे, 1/2 ओ पी असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकृतीमध्ये बघा हा काय आहे, ओ क्यू आहे आणि ओ क्यू जो आहे तो ओ पीच्या कसा आहे बघा, निम्मा आहे. ठीक आहे, इथं आपल्याला दिसते. मग तसंच जसं आपण आता आर एसच्या बाबतीत केलं तसंच आपल्याला आता ओ क्यूच्या बाबतीत सुद्धा करायचं आहे. म्हणजे ओ क्यू कसं आहे तर ओ पीच्या निम्मा आहे, बरोबर. कारण याचं काय आहे बघा, तर बिंदू ओ हा ओ पीचा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, मग आता ओ पी काय आहे, तर ओ पी ही त्रिज्या आहे आणि त्रिज्यासाठी आपण आर चल मांडलेला आहे, म्हणून 1/2 गुणिले आर. म्हणजेच ओ क्यूची किंमत किती झाली बघा, तर 1/2 आर झालेली आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण ओ क्यू एस मध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोण ओ क्यू एस कुठं आहे ते आता आपण बघूया. आता ओ क्यू एस तुम्हाला दिसला असेल बघा, या ठिकाणी दिसते आपल्याला ओ क्यू आणि हा एस आहे. आता या ठिकाणी ओ पी जो आहे तो रेषेला लंब आहे, याचाच अर्थ आता दिसते बघा हे काय असणार आहे, लंब असणार आहे. ठीक आहे, हे लंब असणार आहे. म्हणजेच ओ क्यू एस हा कसा असणार आहे, तर तो 90 अंशाचा असणार आहे. लंब म्हणजेच काय असणार आहे, तर तो 90 अंशाचा असणार आहे. म्हणून कोण ओ क्यू एस हा 90 अंश, कारण रेख ओपी लंब जीवा आर एस आहे. ओके, जसं या ठिकाणी बघा आर एस ओ पी हा एलला लंब आहे,
ठीक आहे. तसंच ओ क्यू हा आर एसला या जीवेला कसा आहे, लंब आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला आकृतीवरून स्पष्ट होते. ठीक आहे. मग आता ओ क्यू एस तर 90 अंश झालेला आहे. मग आता आपण काय करू शकतो, या ठिकाणी त्या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. मग ओ एस काय आहे बघा, त्या त्रिकोणाची कर्ण आहे. म्हणून ओ एसचा वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक क्यू एसचा वर्ग आहे. ओ क्यू आणि क्यू एस ह्या काय आहेत, तर ते त्रिकोणाच्या बाजू आहेत. लगेचच आपण आता त्रिकोणामध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, ओ क्यूचा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर ओ क्यूचा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग अधिक क्यू एसचा वर्ग. ठीक आहे, हे झालं आपला पायथागोरसचं प्रमेय झाला आहे. आता या ठिकाणी आपण हे पूर्ण असं ते प्रमेय लिहिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय करूया, किंमत पुटअप करूया. आता या ठिकाणी बघा, आता बघा आर वर्ग. आता बघा या ठिकाणी छोट्या त्रिकोणामध्ये ओ एस जो आहे ती काय आहे, तर ती त्रिज्या आहे. ठीक आहे, छोट्या त्याच्यामध्ये ती त्रिज्या आहे, म्हणून इथं आपण आर घेतला. आता इथं ओ एसचा वर्ग आहे, म्हणजेच काय होईल, तर आर वर्ग होईल. आता ओ क्यूची किंमत आहे बघा 1/2 आर आहे. आपण पाठीमागं काढलेलीच आहे. मग आता वर्ग आहे म्हणून इथं 1/2 गुणिले आरचा वर्ग होईल अधिक ओ क्यू एस जो आहे तो 6 आहे, म्हणजे इथं सुद्धा 6चा वर्ग होईल. मग आर वर्ग तसाच राहील बरोबर. आता 1/2चा वर्ग होईल 1/4 होईल. आरचा वर्ग आर वर्ग होईल अधिक 6चा वर्ग 36 होईल. ओके, मग आता काय करूया, आर वर्ग जे आहे ते आपण या साईडला आणूया, डाव्या बाजूला आणूया. आर वर्ग तसंच राहील, अधिक आहेत या साईडला आले की ते वजा होतील, म्हणजेच आर वर्ग वजा 1/4 आर वर्ग बरोबर 36 तशीच राहील उजव्या बाजूला. आता याच्यामध्ये बघा, एकतर आपण काय करू शकतो, आर वर्ग कॉमन सुद्धा काढू शकतो, किंवा काय होईल याच्यामध्ये 4ने आपण इकडं गुणूया. ठीक आहे, मग 4ने जर आर वर्गला गुणल्यानंतर काय होईल बघा, या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप दाखवते. इथं काय होईल बघा, 4 आर वर्ग वजा आर वर्ग छेद 4 होईल. म्हणजेच बघा 4 आर वर्ग आणि वजा इथं 1 आर वर्ग आहे, म्हणजेच इथं काय होईल, 4तून 1 गेलं, इथं 3 आर वर्ग छेद काय राहील, 4 राहील. ठीक आहे, ही स्टेप या ठिकाणी आपल्याला मिळते. ओके, मग 3 4 आर वर्ग बरोबर 36 आहे, तसेच येतील. ओके, आता याच्यामध्ये बघा 4 आपल्याला दिसते बघा, हे 4 छेदस्थानी आहेत, पलीकडे गेले की ते काय होतील, अंशस्थानी होतील. ठीक आहे, आणि हे जे 3 जे आहेत ते अंशस्थानी आहेत, पलीकडे गेल्यानंतर ते छेदस्थानी होतील, म्हणजे यांच्या जागा पूर्णपणे बदलणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी फक्त आपल्याला आर वर्ग ठेवायचं, कारण आपल्याला फक्त आरची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून. मग आर वर्ग बरोबर काय होईल, 36 गुणिले 4 छेद 3 होईल. आर वर्ग बरोबर काय होईल बघा, 3ने भाग आल्यानंतर काय होईल यांचा गुणाकार आपण करूया. ठीक आहे, 3 1 3 आणि या ठिकाणी 3 2 6. ओके, 12 3 36 म्हणजे 12 चौक 48 होईल. इथं आर वर्ग किती आला बघा, तर ते 48 आला. मग आता आपल्याला आरची किंमत काढायची आहे बरोबर. मग आता आपण काय करूया, वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल. दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेऊया. आर वर्गचं वर्गमूळ आर राहील आणि 48चं वर्गमूळ आपण वर्गमुळात 48 करूया. मग 48ची आपल्याला फोड करता येईल. या ठिकाणी बघा ही सुद्धा स्टेप येईल, 16 गुणिले 3, कारण का 16 त्रिक 48 आणि 16चा वर्गमूळ आपल्याला निघते. तर म्हणजे ही स्टेप अशी असणार आहे बघा, वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3 ही स्टेप असणार आहे. मग वर्गमुळात 16 म्हणजेच काय आहे, 4 आहे, आणि वर्गमुळात 3 वरचं वर्गमूळ ते निघत नाही, ते फक्त आहे तसंच राहणार. म्हणून याचं उत्तर काय आलेलं आहे बघा, 4 वर्गमुळात 3 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आरची किंमत म्हणजेच त्रिज्या किती आहे बघा, तर वर्तुळाची त्रिज्या ही 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहायचं होतं. पुढचा 10वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. आता 10वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाला रेख ए बी हा व्यास आहे. आपल्याला इथे दिसतंय ए बी हा काय आहे, तर तो व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका पी क्यू दिसते आपल्याला. ठीक आहे, वर्तुळाची स्पर्शिका काय आहे, तर ती पी क्यू आहे. बिंदू टी, या वर्तुळाला बिंदू टी मध्ये छेदते म्हणजे स्पर्श करते. रेख ए पी लंब रेषा पी क्यू इथं आपल्याला दिसते बघा. ए पी जो आहे तो रेषा पी क्यूला कसा आहे, लंब आहे, म्हणजे इथे ते 90 अंशाचा कोन या ठिकाणी होतोय. आणि बी क्यू लंब रेषा पी क्यू, बी क्यू सुद्धा आहे बघा, बी क्यू सुद्धा लंब आहे, रेषा पी क्यूला लंब आहे. तर सिद्ध करा की रेख सी पी, इथे दिसते बघा आपल्याला, रेख सी पी एकरूप रेख सी क्यू आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. आता बघा
या ठिकाणी बघा आपल्याला रचना करायची आहे. काय रचना करायची आहे बघा, तर आपल्याला सी आणि टी जे आहे हे दोन बिंदू आपल्याला जोडायचे आहे. त्याच्यानंतर सी आणि क्यू सी आणि पी जोडायचं आहे आणि सी आणि क्यू हे सुद्धा आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे, या आकृतीमध्ये नाही, हे आपल्याला नंतर याच्यामध्ये रचना करायची आहे. ओके, मग आता बघा सिद्ध करायचं आहे, याचा अर्थ आपल्याला पक्ष, साध्य, सिद्धता हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, मग आता पक्षमध्ये काय येईल बघा, तर सी हे वर्तुळ केंद्र आहे, रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, रेषा पी क्यू ही स्पर्शिका आहे, रेख ए पी लंब रेषा पी क्यू आणि रेख बी क्यू लंब रेषा पी क्यू. म्हणजे हे प्रश्नामध्येच असतं ऑलरेडी, ते फक्त आपण या ठिकाणी लिहितो. ठीक आहे, याच्यामध्ये काय जास्त एक्स्ट्राचं काय नसतं. साध्यसुद्धा त्याने प्रश्नातच दिलेलं आहे, जे शेवटी असतं ते म्हणजेच काय आहे, तर रेख सी पी एकरूप रेख सी क्यू हे आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आता रचना सुद्धा मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की रेख सी टी, रेख सी पी व रेख सी क्यू आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, डॉट डॉट लाईनने आपण मागाशीच तुम्हाला दाखवलेलं आहे. आता सिद्धतामध्ये बघूया, रेषा पी क्यू ही टी बिंदूत स्पर्शिका, हे सुद्धा आपण प्रश्नातच म्हणजेच आकृतीमध्ये बघितलेलं आहे की रेषा पी क्यू जे आहे ते टी बिंदूमध्ये स्पर्श करते. मग आता काय होईल बघा, रेख सी टी लंब रेषा पी क्यू होईल, कारण का तर याच्यामध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपल्याला दिसते, म्हणून रेख सी टी लंब रेषा पी क्यू होईल. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, तसेच रेख ए पी लंब रेषा पी क्यू सुद्धा आहे. ओके, या ठिकाणी आपण आता बघूया, रेख ए पी दिसते बघा इथं, रेख ए पी लंब रेषा पी क्यू आहे आणि रेख बी क्यू जी आहे लंब रेषा पी क्यू आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, रेख ए पी लंब रेषा पी क्यू आणि रेख बी क्यू लंब रेषा पी क्यू. ओके, आणि म्हणून रेख ए पी लंब रेख सी टी लंब रेख बी क्यू आहेत. ओके, आता हे कशावरून लिहिलं, कारण एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये आपल्याला दिसते बघा, या ठिकाणी बघा ए पीला लंब सी टी आहे आणि सी टीला लंब काय आहे, बी क्यू. इथे दिसते बघा आपल्याला तीन या ठिकाणी समांतर ह्या तीन रेषा आपल्याला दिसतात, म्हणजेच या तिन्ही ज्या रेखा आहेत त्या परस्परांना कशा असणार आहेत, त्या समांतर असणार आहे, म्हणजेच लंबसुद्धा असणार आहेत. ठीक आहे, त्यावरून आपण हे लिहिलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, मग त्याचा आपण गुणोत्तर सुद्धा लिहू शकतो, म्हणजेच ए सी छेद सी बी बरोबर काय असणार आहे, पी टी छेद टी क्यू असणार आहे. ठीक आहे, हे आपण आता आकृतीमध्ये बघूयाच. पण हे आपण का लिहिलं, कारण तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. ओके, म्हणजेच आता बघा या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल बघा, आपण काय लिहिलं, कोणतं गुणोत्तर लिहिलं, ए सी छेद सी बी बरोबर काय असणार आहे, तर पी टी छेद टी क्यू हे असणार आहे. कोणतं आपण प्रमेय वापरलं, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे. परंतु ए सी बरोबर सी बी आहे, असं का, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. ठीक आहे, मग आपण काय करायचं आहे, एकतर ए सीच्या ठिकाणी सी बी लिहूया किंवा सी बीच्या ठिकाणी आपण ए सी लिहू. ठीक आहे, हे फक्त हे महत्त्वाचं आहे, कारण ए सी बरोबर काय आहे, सी बी आहे, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून ए सी छेद ए सी, सी बीच्या ठिकाणी आपण ए सी लिहिलं. ठीक आहे, बरोबर पी टी छेद टी क्यू, म्हणजेच बघा पी टी छेद टी क्यू काय येणार आहे बघा, तर 1 येईल, कारण ए सी छेद ए सी सेमच आहे, गुणोत्तर म्हणजे स्थितीची किंमत काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, टी क्यू पुढच्या साईडला जर गेलं, ओके 1 आहे म्हटल्यावर ते टी क्यू पलीकडे जाऊ शकते, म्हणजेच पी टी बरोबर काय येईल बघा, तर ते टी क्यू येईल. आणि हे आपलं उदाहरण, हे आपलं समीकरण दुसरं असेल. आता त्रिकोण सी टी पी व त्रिकोण सी टी क्यू मध्ये पहिल्यांदा आपण हे दोन त्रिकोण आकृतीमध्ये बघूया, म्हणजे तुमचा शंका क्लिअर होतील. त्रिकोण सी टी पी तर आपल्याला दिसते बघा, त्रिकोण सी टी पी म्हणजे हा त्रिकोण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व त्रिकोण सी टी क्यू म्हणजे हे दोन त्रिकोण, एक हा त्रिकोण आहे आणि एक हा त्रिकोण. तर या दोन त्रिकोणांमध्ये रेख पी टी एकरूप रेख क्यू टी आहे. ठीक आहे, हे आपल्याला दिसते बघा, रेख पी टी एकरूप रेख क्यू टी आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कोण सी टी पी एकरूप कोण सी टी क्यू होणार आहे, कारण प्रत्येक कोणाची माफी किती आहे, तर ते 90 अंशाचं आहे. ओके, आणि रेख सी टी आहे ते एकरूप रेख सी टी आहे, कारण हे दोन त्रिकोण त्यांची सी टी जी आहे ती सामायिक बाजू आहे, म्हणजेच कॉमन बाजू आहे, असे आपण आपल्याला दिसते.
त्याच्यामुळे रेख सी टी एकरूप रेख सी टी आहे, कारण सामायिक बाजू. ओके. आणि म्हणून त्रिकोण सी टी पी एकरूप त्रिकोण सी टी क्यू आहे. कारण कशावरून बघा, आता हे कोण आहे, त्याच्यानंतर ही बाजू आहे, परत हा कोण आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा एकरूपतेची बा कसोटी आपल्याला दिसत आहे. म्हणजेच एकरूपतेच्या बा कसोटीनुसार त्रिकोण सी टी पी आणि त्रिकोण सी टी क्यू हे कसे आहेत, एकरूप आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, रेख सी पी एकरूप रेख सी क्यू, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके. आता हे आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी त्रिकोण सी टी पी व त्रिकोण सी टी क्यू मध्ये आपण आत्ताच सगळं बघितलेलं आहे. त्रिकोणामध्ये रेख पी टी एकरूप रेख क्यू टी, कारण इक्वेशन 2 वरून. आणि म्हणून कोण सी टी पी एकरूप कोण सी टी क्यू, कारण 1 वरून प्रत्येक कोणाची माप 90 अंशाचं आहे म्हणून. ठीक आहे. मग रेख सी टी एकरूप रेख सी टी, कारण सामायिक बाजू आहे. आपण आत्ताच हे सगळं बघितलेलं आहे ऑलरेडी. आणि हे दोन्ही त्रिकोण कशानुसार एकरूप होणार आहेत, कोणत्या कसोटीनुसार, तर एकरूपतेची बाकोबा कसोटीनुसार. त्रिकोण सी टी पी एकरूप त्रिकोण सी टी क्यू. आणि म्हणून रेख सी पी एकरूप रेख सी क्यू, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार दोन्ही रेख कशा आहेत, त्या एकरूप आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता लगेचच बघूयात. आता 11वा प्रश्न बघा. प्रत्येकी 3 सेंटीमीटर त्रिज्येची केंद्र ए बी व सी असणारे 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. आता या ठिकाणी आपल्याला 3 वर्तुळे काढायचे आहेत. त्यांनी जी मापे आपल्याला सांगितलेली आहेत तशी. ओके. मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा. आता आपण ए बी सी हे 3 त्रिकोण आपण मानूयात. ठीक आहे. समजा केंद्र ए बी व सी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू पी क्यू व आर वर स्पर्श करतात. ठीक आहे. हे आपण आता आकृतीमध्ये बघणारच आहोत. म्हणजेच काय होईल बघा, तर ए पी बी होईल, म्हणजेच एकाच रेषेमध्ये होईल. ए क्यू सी होईल आणि बी आर सी होईल, कारण हे कशावरून लिहिलं, तर स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार होईल. ते तुम्हाला आता आकृतीमध्ये समजेलच. म्हणजेच इथं काय होईल बघा, तर ए बी म्हणजेच काय होईल बघा, इथे दिसते बघा. ए बी म्हणजेच काय आहे, तर ए पी अधिक पी बी आहे. ओके. म्हणजेच इथं काय होईल, ए बी आपण तसंच ठेवूया. ए पीची किंमत आपल्याला माहीत आहे, त्यांनी दिलेली आहे त्रिज्या म्हणजेच 3 आणि बी पी म्हणजे ती सुद्धा त्रिज्या इथे असणार आहे 3. म्हणजेच ए बी जो आहे तो आपल्याला 6 सेंटीमीटर घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच प्रत्येक जी बाजू आहे ती आपल्याला 6 सेंटीमीटरच घ्यायची आहे. त्याची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, मग त्याची बाजू ही कशी होईल, तर ती 6 सेंटीमीटर होईल. त्याचप्रमाणे बी सी सुद्धा 6 सेंटीमीटर होईल आणि ए सी सुद्धा कसा होईल, तर तो 6 सेंटीमीटरच होईल. म्हणजे सगळ्या ज्या बाजू आहेत त्या प्रत्येकी 6-6 सेंटीमीटर असलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच जर आपण प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटर असलेला त्रिकोण ए बी सी काढला, तर ए बी सी ही वर्तुळ केंद्रे आणि 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन स्पर्श वर्तुळे काढता येतील. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची आपल्याला आकृती काढायची आहे. ते बघू शकता, प्रत्येक वर्तुळाला 2 वर्तुळे आहे ते स्पर्श करतात. या वर्तुळाचा विचार करा तर 2 वर्तुळे स्पर्श करतात. या वर्तुळाचा विचार केला तर ही 2 वर्तुळे स्पर्श करतात. आणि जर या वर्तुळाचा आपण विचार केला तर ही 2 वर्तुळे याला स्पर्श करत आहेत. ओके. आता या ठिकाणी बघा, हा जो आपल्याला दिसतोय, हा त्रिकोण दिसतोय, हा त्रिकोण आहे, तर प्रत्येकाचं माप आहे ते 6 सेंटीमीटर घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे बघा, तर आपल्याला 6 सेंटीमीटरचं अगोदर माप घ्यायचं आहे. ठीक आहे. 6 सेंटीमीटरच्या आकाराने आपण एक माप केलं, पट्टी आपण काढलेलं आहे, 6 सेंटीमीटरचं रेख काढलेली आहे. आणि तेच माप घ्यायचं बरोबर एक्झॅक्टली 6 सेंटीमीटर. आणि त्यानंतर कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक खूण करायची आहे. म्हणजे आपण एक कर्कटक काढूया, ही करूया. त्याच्यानंतर परत तोच बिंदू आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे, कर्कटक ठेवायचा नाही, अशी आपण खूण करून घ्यायची. आणि मग त्या सहाय्याने आपण काय करायचं आहे, जो आपल्याला मध्यबिंदू मिळेल, त्याचा जो छेदनबिंदू मिळेल, तिथून आपण अशी काय करूया, रेष काढायची. ठीक आहे. अशी रेष झाली. मग आता आपला हा प्रत्येकी 6-6 सेंटीमीटरचा माप असलेला आपल्याला त्रिकोण ए बी सी दिसला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेला आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ काढायचं आहे. मग आता काय करायचं आहे, जो आपला त्रिकोण झालेला आहे ना, त्याच्यापासून माप घ्यायचं 3 सेंटीमीटरचे. तर तुम्ही पट्टीमध्ये सुद्धा घेऊ शकता. 3 सेंटीमीटरचं माप घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बी बिंदूवरती ठेवायचं आहे कर्कटक, आणि आपल्याला एक असा वर्तुळ काढायचा आहे. ठीक आहे. असा वर्तुळ काढायचा. ओके. तेच माप घ्यायचं आहे, दुसऱ्या टोकावरती ठेवायचं आहे, सी या टोकावरती ठेवायचं आहे. तिथून सुद्धा आपल्याला असं सेम एक्झॅक्टली वर्तुळ काढायचं आहे. ओके. वर्तुळ झालं.
तेच माप घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ए बिंदूवरती कर्कटक ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर ते वर्तुळ काढायचं आहे. आणि हे एक्झॅक्टली येतं बरं का, तुम्हाला दिसतेच आकृतीमध्ये. सेम व्यवस्थित तिनेही वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात दिलेल्या मापामध्ये, दिलेल्या त्रिज्यामध्ये. ठीक आहे. नंतर त्याचे नावं द्यायला विसरायचं नाही. जसं की हा त्रिकोण आहे ABC आणि त्यानंतर बघा त्यांची जी त्रिज्या त्यांनी सांगितली आहे ती 3-3 सेंटीमीटर त्याचं माप लिहायचं आहे. ओके. आणि बाकीचं 6-6 सेंटीमीटर तर माप तर आपण लिहिलेलंच आहे. आणि म्हणजेच आता बघा त्रिकोण दिसतो बघा, हा 60 अंश असेल तर म्हणजेच हा 60सुद्धा असणार आहे. ओके. आपल्याला यावरून दिसते. अशा पद्धतीने आपल्याला ही आकृती जी आहे ती काढायची होती. ठीक आहे. सोपी आकृती आहे. ओके. समजलं नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ चेक करा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. फक्त 6 सेंटीमीटर मापाचा आपल्याला अगोदर त्रिकोण काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 सेंटीमीटर मापाची त्रिज्या घेऊन आणि मगच तो आपल्याला वर्तुळ जो आहे तो काढायचा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते आपण आता बघूयात. आता 12वा प्रश्न बघा, वर्तुळाचे कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नसतात हे सिद्ध करा. ओके. मग आता बघा आपल्याला या ठिकाणी वर्तुळामध्ये दिसते त्या पद्धतीने आपण आता बघूया. पक्षामध्ये काय येईल बघा, तर O केंद्र असलेले एक वर्तुळ बिंदू A, B व C हे वर्तुळावरील कोणतेही 3 बिंदू आहेत. आपल्याला दिसते सेंटर O आहे आणि ABC हे काय आहेत, वर्तुळावर कोणतेही 3 बिंदू आहेत. ओके. मग आपल्याला सध्या काय करायचं आहे तर बिंदू A, B व C हे एकरेषीय नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता सिद्धतामध्ये काय येईल बघा, वर्तुळामध्ये OA बरोबर OB इथं आपल्याला दिसते बघा. OA बरोबर काय असणार आहे तर ते OB असणार आहे. कारण का तर त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. इथे दिसते बघा आपल्याला, जेवढं OA आहे तेवढंच OB हे सुद्धा असणार आहेत. ठीक आहे. म्हणून बिंदू O हा रेख ABच्या A व B या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहे हे आपल्याला आकृतीवरून दिसते. ठीक आहे. आणि म्हणून बिंदू O हा ABच्या लंब दुभाजकावरती आहे. त्याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की बिंदू O हा BCच्या लंब दुभाजकावरती आहे. म्हणजे आता BC म्हणजे बघा या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा BCच्या लंब दुभाजकावरती आहे. म्हणजेच काय होणार आहे, OC जेवढं आहे तेवढंच OB हे अंतर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच BCच्या लंब दुभाजकावरती O आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी साध्य करू शकतो. या ठिकाणी कारण सुद्धा द्यायचं आहे, कारण लंब दुभाजकाचे प्रमेय. आणि म्हणून बिंदू O हा लंब दुभाजक AB व BCचा छेदनबिंदू आहे. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. आता बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत असे मानू. ओके. मग आता हे तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत असे आपण मानूयात. तर AB व BC हे लंब दुभाजक समांतर असतील. मग हे जर तिन्ही बिंदू एकरेषीय असतील तर मग AB व BC हे लंब दुभाजक सुद्धा कसे असणार आहेत तर ते समांतर असतील. कारण एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. ओके. आणि म्हणून हे लंब दुभाजक जे आहेत हे लंब दुभाजक बिंदू O वर परस्परांना छेदणार नाहीत. का तर हे विधान 1शी म्हणजेच बिंदू O हा लंब दुभाजक AB व BCचा छेदनबिंदू आहे या विधानाशी विसंगत आहेत, हे की नाही. आणि म्हणून बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत हे आपण मानलेले विधान कसं आहे तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून बिंदू A, B व C हे एकरेषीय नाहीत असं यावरून सिद्ध होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण आता बघूयात. आता 13वा प्रश्न आपण बघूयात. आकृतीमध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोन TAQ आणि कोन TSQ यांच्या मापांची बेरीज किती. आता इथं आपल्याला दिसते बघा, कोन TAQ म्हणजे हा कोन आणि कोन TSQ म्हणजे हा कोन. तर याची आपल्याला मापे काढायची आहेत, म्हणजेच या मापांची बेरीज काढायची आहे. कोन AQP शी एकरूप असणारे कोण कोणते. आता या ठिकाणी दिसते बघा आपल्याला AQ आणि P. तर या कोनाशी एकरूप असलेले कोण कोणते आहेत. तिसरा प्रश्न आहे, कोन QTS ची एकरूप असणारे कोण कोणते. त्याच्यातला चौथा प्रश्न आहे बघा, जर कोन TAS बरोबर 65 अंश तर कोन TQS आणि कंस TS यांची मापे सांगा. आणि 5वा प्रश्न आहे, जर कोन AQP बरोबर 42 अंश आणि कोन SQR बरोबर 58 अंश तर कोन ATS चे माप
काढा. ओके, आता बघा याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला आकृती जी आहे ते तुम्ही समोर ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजेल. ओके, आता कंटिन्यू आपण उत्तर बघूयात. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, चौकोन AQST आहे. तर हा कसा असणार आहे, तर तो चक्रीय चौकोन आहे. कशावरून बघा, तर बघा त्याच्यातलं जर हे दोन कोन जर तुम्ही बघितले, म्हणजे कोन TAQ अधिक कोन TSQ यांची बेरीज किती आहे, तर ते 180 अंश आहे. ठीक आहे, आता चक्रीय चौकोन आहे म्हणजे या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असणार आहे. ओके, आणि याचं कारण सुद्धा लिहायचं आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच चक्रीय चौकोनातला एक कोन जर म्हणजे ज्याचं जे काही माप असेल त्याचंच माप हे दुसऱ्या कोनाचं असणार आहे. म्हणजेच त्या दोन्ही चौकोनांची जी माप आहेत, सम्मुख कोनांची जी माप आहे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. ठीक आहे, आता दुसरा त्याच्यातला प्रश्न आपण बघूया. प्रत्येक प्रश्न बघत असताना आकृती तुम्ही बघायची आहे. ओके, आता रेषा PR ही स्पर्शिका आहे. आकृतीमध्ये बघा तुम्ही, रेषा PR ही स्पर्शिका आहे व रेख AQ ही छेदिका आहे. ओके, मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला स्पर्शिका सुद्धा दिसते, छेदिका सुद्धा दिसते. म्हणजेच आपण नक्कीच याच्यामध्ये स्पर्शिका छेदिका कोणाचं प्रमेय जे आहे ते वापरणार आहोत. मग आता ते प्रमेय काय सांगते, तर कोन AQP बरोबर काय आहे, तर 1/2 मापकंस AQ आहे. म्हणजेच मापकंस AQचा निम्म आहे कोन AQPचं माप आहे. ओके, परंतु कोन ASQ बरोबर काय आहे, तर 1/2 मापकंस AQ आहे. म्हणजेच ASQ सुद्धा कसा आहे, तर 1/2 गुणिले मापकंस AQ आहे. कारण लिहायचं आहे अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आणि म्हणून याच्यावरून आपण म्हणू शकतो, म्हणजे बघा याची उजवी बाजू जी दिसते ती सारखी आहे, याचाच अर्थ त्याची डावी बाजू सुद्धा सारखी असणार आहे. आणि म्हणून कोन AQP एकरूप कोन ASQ असणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा सिद्ध करू शकतो की कोन AQP एकरूप कोन ATQ आहे. हे सुद्धा आपण तशाच पद्धतीने सिद्ध करू शकतो. ठीक आहे, त्याच्यातलाच आता तिसरा प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. हे बघत असणं सुद्धा आकृती तुम्ही बघा. कोन QTS बरोबर 1/2 मापकंस QS आहे. हे सुद्धा कशावरून, तर अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. म्हणजेच QTSचं माप हे मापकंस QSचे निम्म आहे. परंतु कोन SQR हे सुद्धा काय आहे, तर सेम याच्यासारखंच आहे. म्हणजेच 1/2 मापकंस QS एवढंच आहे. मग आता यांची उजवी बाजू सारखी आहे, याचं आता डावी बाजू सुद्धा सारखीच असायला पाहिजे. ह्याचं कारण द्यायचं आहे, कारण स्पर्शिका छेदिका कोनाचं प्रमेय. आणि म्हणून कोन QTS एकरूप कोन SQR आहे. ठीक आहे, तसेच कोन QTS बरोबर कोन QAS आहे. ठीक आहे, कारण त्या एकाच कंसातील अंतर्लिखित कोन आहेत म्हणून. ठीक आहे, आता त्याच्यातला चौथा प्रश्न आपण बघूया. कोन TQS बरोबर कोन आहे TAS आहे. हे तुम्ही आकृतीमध्ये बघून घ्या. ओके, कोन TQS बरोबर कोन TAS आहे, कारण एकाच कंसातील हे अंतर्लिखित कोन आहेत. मग TQS माप त्यांनी आपल्याला प्रश्नच दिलेला आहे, ते किती आहे बघा, तर ते 65 अंश आहे. बरोबर, म्हणजेच TQS जर 65 अंश असेल म्हणजेच TAS सुद्धा 65 अंशच येईल, है की नाही. मग आता कोन TQS कसा लिहायचा, तर कोन TQSचं माप हे 1/2 मापकंस TS आहे. कारण हे सुद्धा कसं आहे, तर ते अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आहे म्हणून. आणि म्हणून TQSचं माप आहे 65 अंश, म्हणून 65 अंश बरोबर 1/2 मापकंस TS येईल. मग आता बघा मापकंस TS काढायचं आहे, मग तर डाव्या बाजूला घेऊया. ओके, आणि 2 गुणिले आहेत पलीकडे गेले किती, भागिले आहेत पलीकडे गेले किती गुणिले होतील. म्हणजेच मापकंस TS किती येईल बघा, तर 65 गुणिले 2 म्हणजेच 130 अंश येईल. ठीक आहे, हे आपल्याला कंस TSचं माप आपल्याला कळलेलं आहे. आता पाचवा शेवटचा प्रश्न आपण बघूया. कोन AQP अधिक कोन AQS अधिक कोन SQR बरोबर 180 अंश. कारण का, तर हे तिन्ही कोन जर तुम्ही आकृतीमध्ये बघितले तर ते रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांची बेरीज ही 180 अंश असते. मग आता AQPची किंमत आहे 42 अंश अधिक कोन AQS आपल्याला माहीत नाही आणि SQR जो त्यांनी दिलेला आहे तो आहे 58 अंश आहे आणि 180 अंश आहे, ते आपण आहे तसंच लिहूया. मग आता कोन AQS अधिक 42 अधिक 58 होतात 100 अंश, 180 अंश आहे तसंच लिहूया. हे आपले इक्वेशन नंबर 1 आहे. ओके, परंतु चौकोन AQST हा चक्रीय चौकोन आहे ना, मग त्याचे
चक्रीय चौकोन असल्यामुळे आता या दोन कोणांची मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणून कोन AQS अधिक कोन ATS हे किती आहे तर ते 180 अंश आहे. कारण काय लिहायचं आहे? कारण चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आता याच्यामध्ये बघा, मग आता बघा ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो? आता AQS अधिक ATS बरोबर 180. मग आता याच्यामध्ये आपण काय करायचं? मग ATS ची किंमत आपण काढू शकतो. याच्यावरून आपण AQ ची काढू शकतो. बघा AQ कसं करणार आहे? 180 वजा 100 करायचं म्हणजेच 80 येतात. ओके, मग इथं काय लिहिलं आपण? AQ इथं किती लिहायचं? तर ते हे AQ ची किंमत आहे 80. ठीक आहे, मग हे 80 जर आपण पलीकडे गेले तर अधिक 80 आहेत. 180 मधून 80 गेले राहिले किती? 100. म्हणजेच ATS ची किंमत किती आलेली आहे बघा, तर ती 100 आलेली आहे. कारण इक्वेशन 1 व 2 वरून ATS ची किंमत 100 आलेली आहे. याच प्रकारे आपला हा प्रश्न जो आहे तो संपलेला आहे. आता राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये हाईप बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. ठीक आहे, आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.